एक घराची फिलिंग आहे. मस्त मस्त. कसं वाटते तुम्हाला? मी कशी आहे आजीबाई? नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्हिडिओमध्ये, न्यू व्लॉगमध्ये. तर आज आम्ही कुठेतरी बाहेर चाललो. आता कुठे जाणार हे तुम्हाला थोडं नंतर कळेल, कारण सस्पेन्स आहे. व्हिडिओ आजचा स्किप करा नको, पाहत राहा. काहीतरी स्पेशल व्हिडिओ आहे, तुम्हाला खूप आवडेल. इकडे मंगला मावशी आपल्याला हाय करतायत, या पण तयार झालेल्या आहेत. मी यांच्यासोबत चाललेली आहे चंद्रपूर येथे. तर जान्हवी वगैरे रेडी झालेली आहे आणि घराला लॉक वगैरे करत आहे. आणि आम्ही लगेच निघालो, कारण आम्हाला उशीर होत होता. हा आहे आमचा सुदर्शन दादा, माझा पुतण्या आहे. असा ॲटिट्यूड देत होता जसं काही हा गाडी चालवायला नाही, तर हा एक मुलगी बघायला चाललेला आहे. बघू शकता तुम्ही गाईज, खरंच हा मुलगा हा हिरो. तर चला मी दाखवते तुम्हाला. आम्ही आलो आता इथे वृद्धाश्रम मध्ये. तुम्हाला कुठे आणि काय सांगितलं नव्हतं आम्ही गावावरून निघताना. वृद्धाश्रम देवाडा चंद्रपूर. एक मिनिट. डेबू सावली वृद्धाश्रम देवाडा चंद्रपूर इथे आलो. आणि काकाजींचा आज बर्थडे आहे, वेदी काकाजींचं दिवस. सो त्यांच्या जन्मदिवसानिमित्त जवळपास मावशी 4 वर्ष किती जवळ 5 वर्ष झाले काकाजी गेल्यानंतर. आणि प्रत्येक म्हणजे वृद्ध लोकांना भोजनदान वगैरे असं. तर आज 5वा वर्ष विजिट देतो आम्ही. सो मी पहिल्यांदा आली आहे. बहुतेक यांची प्रार्थना सुरू आहे. प्रार्थना सुरू आहे त्यांची. तर आपण बघू थोड्या वेळाने काय आहे. तर इथे आज भोजनदान म्हणजे जेवण ठेवलेलं आहे मंगला मावशीने काकाजीच्या जन्मदिवसानिमित्त. आणि बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे, हिरवगार. मी तर पहिल्यांदाच आली आहे ना, पहिल्यांदा व्हिजिट देत आहे इथे. खूप छान. नमस्कार काकाजी. हो, त्या मावशीकडे. हो हो हो, बसते. आणि हा सुकेश कारभारी. स्वर्गीय सूर्यकांत वेदी यांचा जन्मदिवस, यांच्या स्मृतीस अभिवादन उपक्रम संध्याकाळी 7 वाजता जेवण. किती सुंदर व्यवस्था आहे बघा, मस्त खुर्च्या वगैरे लावल्या. आणि कार्यक्रमाचा बंदोबस्त जेव्हा कोणी जेवण वगैरे देते आणि कार्यक्रम असते तेव्हा बघा किती सुंदर. इथे काही तुम्हाला जेवण वगैरे जर द्यायचं असेल आणि जेवणदान करायचं असेल, तर तुम्ही स्वतःचं वाढदिवस वगैरे सेलिब्रेशन करायचं असेल तरी यांच्यासोबत काही लोक येऊन करतात. प्रत्येकांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. जसं इथे आता जान्हवी आणि मंगला मावशी वेदी काकाजींचा वाढदिवसानिमित्त कुठेतरी काहीतरी भोजनदान करायचं, तर ते घरी करण्यापेक्षा इथे वृद्धाश्रम, जे डेबूजी वृद्धाश्रम आहे चंद्रपूर, तिथे आम्ही आज आलेलो होतो. सो हे सगळे मंडळी बघून खरंच म्हणजे मन असं भरून आलेलं होतं. आणि सगळ्यांसोबत खूप खुशी. त्या पण खूप खुश होत्या जेव्हा कोणाला ते त्यांच्यासाठी काही करताना बघतात, तर ते खूप खुश होतात. आणि इकडे जान्हवीने काकाजीचा फोटोला हार वगैरे लावून सगळी कार्यक्रमाची तयारी तिने सगळी आधीच केलेली होती. आणि इथे एक कार्यक्रम घेतला जातो की ज्यांच्याकडून जेवण असेल तर 2 शब्द त्यांच्याशी बोलल्या जातात आणि त्यांच्या घरच्यांशी म्हणजे थोडा संवाद घेतला जातो. सो एक छोटासा इथे कार्यक्रम आणि त्यांच्याशी संभाषण करणं सुरू होतं. इकडे मंगला मावशीसुद्धा फोटोचं पूजन करत आहे. असंच सगळ्यांनी एक करून सगळ्यांनी फोटोचं पूजन करायला सुरुवात केलेली होती. इकडे मंगला मावशीचं पूजन आटोपलं होतं, जान्हवीचं झालं होतं. आणि लगेचच इकडे काव्य आमच्यासोबत आली होती. आम्ही सर्वांनी फोटोला नमस्कार केले होते. गुलाबाच्या पाकळ्या वगैरे चिमूरवरूनच आणल्या होत्या. आणि हे आहेत आपले अरुण काका आणि इथले सल्लागारसुद्धा आहेत. आणि आपले सगळ्यांसोबत घरेलू संबंध यांच्या पत्नी त्यांच्यासोबत आलेल्या होत्या. या नेहमी इकडे वृद्धाश्रमाला भेट देत असतात आणि खूप चांगलं काम हे करून राहिलेले आहेत. आणि इथले सल्लागारसुद्धा आहेत आणि त्यांचाही इथे एक वाटा आहे असं आपण बोलू शकतो. सो इथे सगळ्यांनीच फूल वगैरे वाहून आणि आम्ही सगळ्यांनी इथे वेदी काकाजींना फुलं अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला होता. आणि पेढे वगैरे आणले होते तर ते चढवले होते. आणि इकडे कार्यक्रमाची आम्ही तयारी म्हणजे
सुरुवात केलेली होती आणि सगळ्यांचे नमस्कार वगैरे झाले आणि त्याच्यानंतर यांनी सगळ्यांनी सुद्धा फोटोचे नमस्कार वगैरे केले. आमचं सगळ्यांचं पूजन झाल्यानंतर या सर्वांनी सुद्धा त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि बघा किती सुंदर या काकू एक दोनदा नमस्कार त्यांनी प्रत्येकाने या कार्यक्रमात डेबूजी आश्रमातल्या म्हणजे ज्या कॅप्स आहेत त्या सगळ्यांनी घातलेल्या होत्या आणि एकत्र सगळ्यांचा म्हणजे देवाळा चंद्रपूर या ठिकाणी आपण सारे आप्तेष्ट आमचे आबालवृद्ध बांधव माता भगिनी आणि संपूर्ण वेदी परिवार तर्फे मी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचं निश्चित असं औचित्य म्हणजे आमचे मामाजी आदरणीय सूर्यकांतजी बेदी, आज त्यांचा जन्मदिवस. आज ते आपल्या नाहीत. असं म्हणतात, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. या निसर्ग नियमाप्रमाणे देव त्यांनाही घेऊन गेले. प्रदीर्घ झुंज दिल्यानंतर काळाच्या ओघात प्राणज्योत मालवली आणि आम्ही सर्वांचे हृदय अक्षरशः थंड झाले. त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं विशेष म्हणजे त्यांच्या जीवनक्रमाबद्दल एकंदरीत सांगायचं झाल्यास अतिशय गरीब अशा कुटुंबामध्ये एक जन्मलेला रत्न होते ते. हे सर्व करीत असताना त्याच परिस्थितीमध्ये एक गाव खेड्यातून कुठून तरी उच्च शिक्षण घेण्याकरिता वरोरा शहरामध्ये बीएससी ऍग्रिकल्चरचं शिक्षण घेतलं. बीएससी ऍग्रिकल्चर म्हणजे त्या काळात आणि आजही इक्वालंट टू एमबीबीएस म्हणजे डॉक्टर, एमबीबीएस डॉक्टरच्या इक्वालंट आहे, ज्यांना आपण मानवतेचा डॉक्टर म्हणतो. हसायचे, पण त्यांनी स्वतःला कधी साहेब म्हणून घेतलं नाही. इतक्या स्वतंत्र आणि निर्भीड विचारसरणीचा व्यक्ती लोकांच्या शेततळ्यावर बांध्यावर जाऊन लोकांशी चर्चा करून लोकांना समुपदेशन करणं, लोकांना ज्ञान वाटणं आणि आपल्या ज्ञानाचा सांगोपांग सर्व विचार जनतेपर्यंत, समाजमनापर्यंत पोहोचविण्याचं एकंदरीत कार्य करणारा अधिकारी जर मी जवळून बघितला असेल तर ते आमचे मामाजी एकमेव मला दिसतात, आदरणीय बेदी साहेब. ते आज आपल्यात नाही. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं गुणगान जेवढं करावं तेवढं कमी आहे. अजून किती सांगावं म्हणजे सांगायसाठी भरपूर काही आहे. आज ते नसल्यामुळे आज त्यांचा आपण या ठिकाणी आदरणीय आमच्या मंगलाताई बेदी आहेत, त्यांच्या अर्धांगिनी आहेत, त्या त्यांच्या जीवनसाथी आहेत, त्या त्यांच्या अतिशय जवळून स्वभावाचा अंदाज व्यक्त करू शकतील. त्यांच्या सुकन्या आहेत कुमारी जान्हवी, आज ज्यांना धीराची गरज होती, हिमतीचा हात डोक्यावर हवा होता, ते आज निघून गेल्यामुळे आमची जान्हवी त्यांच्या प्रेमाला आणि त्यांच्या शाबासकीला, त्यांच्या बुद्धिमत्तेला पोरगी झाली. तरीही निर्भीडपणे कुठेही न खचता आज ती समोर जाते आहे. ती एका वैद्यकीय व्यवसायामध्ये तिचं एज्युकेशन पूर्ण करते आहे. अशीच हिमतीने ती पुढे जावं हेच मनोगत मी व्यक्त करतोय. मी मंगलाताईंना विनंती करतो की त्यांनी मामाजींबद्दल 2 शब्द निषेध करावे. आमचे यजमान श्री सूर्यकांत रामचंद्र बेदी जे स्वभाव आणि ते व्यवस्थित होते. ते कधी त्यांनी कोणाला दुखवलं नाही. कधी कोणी कुठल्याही पदाचा व्यक्ती घेऊन तरी त्याला म्हणायचे तू खुर्चीवर बस, तो ऑफिस मध्ये असेल जबराशी तिथे नाही. नेहमी ते सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचे आणि स्वभावाला प्रत्येक लोकांना अर्ध्या रात्री कोणी आलं तरी मदत करायची. मला असं वाटतं की त्यांच्या जन्मदिवसानिमित्त सगळ्यांनी त्यांच्या आत्म्यास शांती लाभावं. भावना व्यक्त करताना मन, हृदय, आमच्या ताई जान्हवी ताई त्यांनी या ठिकाणी आपणासमोर
आणि आपणासोबत हा आनंद त्यांच्या जन्मदिनाचं व्यक्त करण्याचं कार्य आज केलं. त्यांच्या या जन्मदिनाच्या या पावन स्मृतीस मी अभिवादन करतोय. मी मुळे ताईंना या ठिकाणी विनंती करतो, आपण 2 शब्द व्यक्त करावे. श्री डेपुटी बहुमुखी समाज विकास संस्था डेपुस्वामी वृद्धाश्रम निवाड़ा। आज डेपुस्वामी वृद्धाश्रम में मंगला तथा उनके परिवार का हार्दिक अभिवादन। उनके परिवार ने हमको आज हमारा वृद्धाश्रम इतना मतलब पसंद किया है कि हम लोग को भी बहुत ही अभिमान होता है, क्योंकि सूर्यकांत भाऊ ने अपने परिवार के लिए जीवन भर सेवा की। आज हम सब वृद्ध परिवार उनकी आत्मा की शांति के लिए श्रद्धांजलि करते हैं समर्पित। आज आपने हमको याद किया और भोजन दान किया, इसका हमें बहुत ही अभिमान है, क्योंकि आज इस सेवा के लिए हम आपको आपके इस प्यार और सेवा के लिए बहुत बहुत अभिवादन करते हैं तथा आभार प्रकट करते हैं। ऐसे ही आपके परिवार और आपके जो भी आज जन्मदिन के समय आपने हमें किया, इसका हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं। आनंदी ठेवावं अशी इच्छा प्रकट करतो। मी महादेव जावटींना विनंती करतो की राष्ट्रसंतांचं आपण भजन साधन करावं. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, ऐका जीवाचा, ऐका जीवाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, हे ऐकांना संत पुरावे, अनुभव याचे अनुभव घ्यावे, शांती सुखाचे आगर भरवे, आपण करुणी दुधात रावे, सोडीला फास यमाचा यमाचा, भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, ऐका भाव जीवाचा जीवाचा, ऐका भाव जीवाचा जीवाचा, भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, करण्याची भाव सागर सगळा, अवघड क्षण विटूचा मेळा, पार कराया या काही काळ, नाही तुझा कोणी मार्ग निराळा, नित संदेश शिवाचा शिवाचा, भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, तुकड्या दास मने ऐकाना, नित्य प्रभूचे भजन कराना, व्यसन सगळी सोडून द्याना, सरळपणाचे जीवन जगाना, लोभ करा सर्वांचा सर्वांचा, लोभ करा सर्वांचा सर्वांचा, भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, ऐका भाव जीवाचा जीवाचा, ऐका भाव जीवाचा जीवाचा, भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. संत गाडगे बाबा की जय, संत तुकडोजी महाराज की जय, संत तुकाराम.
त्याच्यानंतर असे सर्वांनी मस्त भजन वगैरे त्यांच्याकडून आपण ऐकून घेतले आणि खूप सुंदर असं तुकडोजी महाराजांचं भजन इथे सादर झालं होतं. आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्याकडून भजन वगैरे त्यांची स्वतःची आवड असते आणि प्रत्येक जण पहा किती आनंदाने त्या ताई पण गाऊ लागल्या होत्या. आणि असं 2-4 जणांचे आम्ही भजन ऐकले, एक कृष्णाचं भजन ऐकलं. प्रत्येक मी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ खूप लांब होत होता. आणि इकडे मग सर्वांच्या इकडे मागून वगैरे कशा पिवळ्या टोप्या अशा छान एकसारख्या बिलकुल उमटून दिसत आहे. इथे मी सगळं शूट वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर जान्हवी आणि मावशीनी वगैरे जे त्यांच्यासाठी थोडंफार आणलं होतं ते त्यांना गिफ्ट म्हणून इथे दिलेलं आहे. आणि जान्हवी आणि काव्यानी ते सगळं वाटप केलेलं आहे. इथे बघा कसे सगळेजण आनंदात आणि मस्त खुश आहेत. आमच्या आई, आमचे बाप अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी मनसोक्त जीवनाचा आनंद घेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आताही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की मन त्यांचं किती सुजलाम सुफलाम आहे. महादेव भाऊंनी आणि वामन भाऊंनी अतिशय सुंदर असं गीत सादर केलं. काय महादेव भाऊ, धन्यवाद ना तुम्हाला. अरे मन चंगा तो कंठस्थी में गंगा, मन ही चंगा आहे ना आपला, बरोबर आहे. या डेबुसवली वृद्धाश्रमामध्ये सर्वजण अतिशय बहीण भावाप्रमाणे एकमेकांशी वागणारे सर्व आमचे मायबाप आहेत. अतिशय एकोप्याने वागतात. कुणाला काही झालं तरी लगेच धावून जातात. ते आपुलकीने विचारपूस करतात, आपुलकीने चौकशी करतात. घरापासून लांब, परिवारापासून लांब, आप्तेष्टांपासून लांब असणारे हे आमचे मायबाप आज या ठिकाणी वास्तव्यात आहेत. केवळ आणि केवळ तुमच्या दानशूर असणाऱ्या मानवतावादी दृष्टिकोन ठेवून समाजोपयोगी कार्य करणाऱ्या तुमच्यासारख्या मायबाप लोकांच्या आशीर्वादाने या आश्रमाला कुठल्याही प्रकारची देणगी नाही, या आश्रमाला कुठल्याही प्रकारचं शासनाचं फंड नाही. हे आश्रम केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या सहकार्यातून चालू आहे. जे मायबाप आज या ठिकाणी टवटवीत चेहऱ्यांनी तुमच्या समोर आहेत. मी सर्व डेबुसावली वृद्धाश्रमाच्या माझ्या मायबाप माता पित्यांना आणि मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. या ठिकाणी वेदी परिवाराचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि वेदी परिवारांनी असंच समाजोपयोगी कार्य चालू ठेवावं. देव कुठेही कमी पडू देणार नाही हे मामाजी सांगून गेले. त्यांनीही त्यांचं कार्य सतत चालू ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो. डेबू परिवार मध्ये आपण आलात, आपला वेळ दिला, आपण एवढा वेळ घालवला त्याबद्दल डेबू परिवार आमचा अत्यंत ऋणी राहील. एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो. हा कार्यक्रम संपला असं मी सर्वांना जाहीर करतो. माझी एक आग्रहाची विनंती आहे सर्वांना की त्यांच्या जन्मदिवसानिमित्त ठेवलेल्या भोजन दानाचा सर्वांनी आस्वाद घ्या. सोय आम्ही जिथे आलेलो आहोत तिथे आणि हे फिल्टरचं पाणी वगैरे त्यांना म्हणजे तब्येतीनुसार वगैरे खूप छान म्हणजे सोय केलेली आहे. बघा किती मडके वगैरे छान भरून ठेवलेले आहे. बेसिंगची सोय आहे आणि किती सुंदर. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा हा प्लीज. आणि सगळ्यांना विनंती आहे बघा किती सुंदर असं सोय केलेली आहे आणि खूप सुंदर. हे बघा इथे जेवणासाठी खुर्च्या म्हणजे त्यांना खाली, कारण सगळे वृद्ध लोक असतात सो खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत त्यांच्यासाठी. टेबल आहे आणि इतकी मोठी सोय आणि खूप सुंदर असं व्यवस्था इथे केली आणि क्लीन, नीट अँड क्लीन आहे सगळं. हे तर खूप मस्त बघू शकता तुम्ही. वाव, यांची किचन आहे. आता जर दुसरीकडून जेवण आले तर ते बाहेरच जेवतात, विषयच नाहीये तिथे सगळं. पण यांना जर घरी करायची सोय बघा किती, इतकं सुंदर आणि घरच्या सारखं किचन. तर मस्त. हो, घरच म्हणजे त्यांना फिलिंग जी आहे ती एक घराची फिलिंग आहे. असं आश्रमासारखं असं वाटत नाहीये. बघा किती सुंदर आपल्यासारखं ओटा आणि स्वच्छता, नीट अँड क्लीन तर आहेच. मी त्या आल्याबरोबर सांगितलेलं होतं. हे बघा डब्बे वगैरे म्हणजे अनाज वगैरे. अच्छा, आणि दुसऱ्या पण गॅसची सोय. हां हां हां.
खूप सुंदर खूप सुंदर मस्त. फ्रीजची पण व्यवस्था आहे, सगळं व्यवस्थित. एक कपडे धुवायचं दगड बघा, छान, म्हणजे स्वतःचे कपडे वगैरे धुवू शकतात असं. अंदर बघितलं का? हो इकडे, हो बघितलं बघितलं. एक कूलर आहे, जेवण आहे, हां डायनिंग रूम मध्ये. हे पाणी तापवायसाठी स्वच्छता खूप. किती मस्त झाडं वगैरे मस्त लावली आहेत पण इकडे, मस्त सुंदर. हे बहुतेक गिझर असेल है ना? हो गिझर आहे. हां गिझरची पण सोय, म्हणजे गरम पाणी. आणि आमची स्वच्छता. तुळशी वृंदावन. आणि हा आम्ही आलो होतो मगाशी, पण हे तेवढं आम्ही उजेड पण नव्हता आम्ही आलो होतो तेव्हा. हां लाईट नव्हती तेवढे लावले. चल बघू. मी पण नाही आली इकडे. हा यांचा परिसर जान्हवी. हो चल. हॅलो, त्यांना बघा किती खुशी. आलो आम्ही आलो. यांचे ड्रम्स, त्यांचे कपाट. अच्छा कपाटांची पण सोय आहे मस्त. हे यांची झोपण्याची व्यवस्था आहे. मस्त मस्त. कसं वाटते तुम्हाला? मी कशी आहे आजीबाई? चांगली आहे. तुम्ही पण खूप छान आहात, खूप सुंदर. तुमच्यासाठी मला मुलगी आहे बाबा. अच्छा एक मिनिट हा. पोलीसाची. हे संत गाडगे बाबांचं मोठं फोटो हे आहे. तो फड लागूनच तर दिसले. तो बघा झूम करा जवळ जा. लाईट त्यापेक्षा डबल होते. इडलिंबूचं झाड आहे. मी पहिल्यांदा बघत आहे ना, इडलिंबूला पण पहिल्यांदाच बघत आहे. त्यापेक्षा मोठे होते. हे इथे आहेत दोन. निघत आहे वगैरे आहे ब्लॉक मध्ये. हो. हो नाही नाही, हे इथेच पाहायचं होतं. नाही आता हे कसं रात्रीची वेळ आहे ना. आपण वरती आलो. ये इकडे जेंट्स का है? जेंट्स का है। अच्छा, आप कहाँ से हो? मैं तो चंद्रपुर दुर्गापुर से हूँ। अच्छा। लेकिन बाहर का हूँ। अच्छा अच्छा। दुर्गापुर में मैं चंद्रपुर आया 2008 से चंद्रपुर में है। अच्छा अच्छा, हाँ, तो चंद्रपुर का ही हो गया समझ के चलिए। चलो चलो. ये अभी 11 लोग हैं। हे यांची सोय आहे जेंट्स लोकांची. नमस्कार। नमस्कार. त्यांना दिसत नाही तरी पण बघा किती रिस्पॉन्स देते माझा आवाज आल्याबरोबर. ज्यांच्या आपण आता भजनं ऐकले होते. तुम्ही जेवत नाही का? नाही, मी एक टाइम एक टाइम जेवता? पचन क्रिया ना. अच्छा, मग आता जेवणार नाही? आता कढी पेतो. आता कढी पेता? ऑर्डर दिला मी. ऑर्डर दिला? अच्छा, छान छान मस्त. हे आजोबा वगैरे जे तिकडे येऊ शकले. नमस्कार आजोबा. खूप सुंदर सोय आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे तुमचं कपडे वगैरे ठेवायसाठी आहे का असं? लॉकर. अच्छा, मस्त मस्त. माझं लक्षच नाही गेलं ग. अच्छा, टीव्ही पण आहे मस्त. आता फिल्टर वगैरे लावलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. लेकिन यहाँ पहले आया था नागपुर में। मेरा फैमिली, मेरा घर सब नागपुर में है। तो यहाँ एसएस किंगडम जो है ना होटल, ये एसएस किंगडम, राहुल धाबा, ये सबने सेलिब्रेशन, ये सब मैंने ये सब ये किया, बनाया। अच्छा. मैं होटल इंडस्ट्रीज मतलब HM मतलब होटल मैनेजमेंट पढ़ा है। अच्छा. होटल मैनेजमेंट पढ़ा है, तो ये सब होटल में करते करते यहाँ रुक गए। मिसेस एक्सपायर होगी 98 में। अच्छा. अच्छा, दोनों लड़की लड़का एक्सपायर होगी मोटरसाइकिल एक्सीडेंट में, और M.Com पढ़ रहा था। उसके बाद लड़की दोनों का शादी हो गया। अच्छा. इंटरकास्ट। तो एक ने MBA किया, जवाई भी MBA किया है, वो किर्लोस्कर कंपनी में है पुणे में। अच्छा. और बड़ा लड़की बैंक ऑफ इंडिया में नागपुर में है। तो नागपुर में घर में उनको लोग भी रहता है। चलो भाई, पढ़ते नहीं। खाना हो गया आपका? नहीं, अभी हाँ. हे बघा यांची टीम. किती मस्त गप्पा गोष्टी करत आहे, बघू शकता तुम्ही. लेडीज गप्पा पाहिल्या आहे, जेंट्स गप्पा बघा.
किती सुंदर व्यवस्था केली आहे ना, मला खूप आवडलं. हॅलो काकू, आमच्या सर्वांचे जेवण आटपतच आले होते. मग आम्ही पण जेवण घेतलं, कारण आम्हाला चिमूरला परत यायचं होतं. तर एकंदरीत या आश्रमाला आम्ही अशा प्रकारे भेट दिली. कसे वाटलं तुम्हाला इथले लोक, आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगाल. चला म्हटलं, आपण भेट दिली आहे तर तुम्ही